गावकर हे सुद्धा आमच्या असंच झाले आणि आम्हाला खात्री आहे की पुढं अशाच पद्धतीच्या क्लबला नेतृत्व देतील अशी त्यांना मी विनंती करतो। नंदू तात्या सोयगावकर यांनी व्यासपीठावर दोन मान्यवरांच्या हस्ते आपली रोटरीची पिन घ्यायची आहे आणि ज्यांनी ही पिन आपल्या शर्टवर लावली आहे तर त्यांनी ही पिन कधीच निघणार नाही याची काळजी घ्यायची, म्हणजे कायमस्वरूपी त्यांनी रोटरी सदस्य राहायचं आहे। आपण एका आंतरराष्ट्रीय संस्थेचे सभासद झालेले आहोत आणि हा आपल्या सगळ्यांसाठी अत्यंत अभिमानाचा असा विषय आहे। आणि मी आता मालेगाव शहरातील एक कार्यकर्ते आपण सगळ्यांनी त्यांचं नाव ऐकले असे सुनील नाना वडगे यांना विनंती करतो की त्यांनी या ठिकाणी व्यासपीठावर येऊन आपलं पिन इंडक्शन करावं। आम्ही त्यांना विनंती केली ते खरं तर रोटरीच्या प्रत्येक कार्यक्रमात सहभागी व्हायचे आणि याना जाधव विद्यालयात दरवर्षी रोटरी क्लब मालेगाव मिडटाऊनचा कुठला ना कुठला कार्यक्रम होत असायचा आणि त्याला नानांचा नेहमी सक्रिय सहभाग असायचा। आम्ही त्यांना विनंती केली आणि त्यांनी ती विनंती मान्य केली। मालेगाव शहरातील एक अत्यंत लोकप्रिय व्यक्तिमत्व याना जाधव विद्यालयाचे चेअरमन सामाजिक कार्यकर्ते श्री सुनील नाना वडगे जे उत्कृष्ट गायक पण आहेत। कधी आपल्याला त्यांचं गाणं ऐकण्याची निश्चितपणे संधी मिळेल। ॲडव्होकेट धनंजय देवरे या ठिकाणी ॲडव्होकेट काकडे या ठिकाणी उपस्थित असते। मी आलेल्या सर्व सदस्यांचं या ठिकाणी मनापासून आपल्या या ठिकाणी सक्रिय सहभाग असू द्या। नाना आपलं खूप खूप धन्यवाद आपण रोटरी परिवारात सामील झाल्याबद्दल। काय नाव आहे? मी आता आजच्या कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी उपप्रांतपाल जे कळवणून आलेले आहेत हे आपल्या प्रांतपालाचे प्रतिनिधी असतात। खरंच रोपटं लावले असे पॉल हॅरिस यांना आपण प्रथमतः वंदन करूया। रोटरी क्लब ऑफ मालेगाव मिडटाऊन नूतन पदाधिकारी यांच्या पदकारांनी सोहळ्याच्या अध्यक्ष माननीय नामदार दादासाहेब भुसे, आचार्य विनोदजी बाबर, रोटरी डिस्ट्रिक्ट 300चे माजी प्रांतपाल राजेंद्रजी भांबरे व माजी सन्माननीय रोटरी पदाधिकारी व उपस्थित मान्यवर, आज अतिशय सुंदर असा मालेगाव रोटरी क्लबने अतिशय सुंदर असा उपक्रम पदग्रहणाचा राबवला। रोटरी क्लब मालेगाव मिडटाऊनला 23 वर्ष समृद्धी परंपरा असलेला क्लब शहरातील मध्यवर्ती म्हणून ओळखला जातो। या क्लबची स्थापना रोटरियन सतीश भाऊ कलंत्री यांच्या पुढाकाराने झालेली आहे व रोटरियन गतवर्षी 2022 वर्षी या क्लबचे डिस्ट्रिक्ट 3030 स्वतःची एक चांगली आयडेंटिटी तयार केलेली आहे, सामाजिक कामातून केलेली आहे। या क्लबचा उपप्रांतपाल होणे ही माझी एक आनंदाची बाब आहे। नेतृत्वाचा अनोखा मिळाप असलेले व्यक्तिमत्व म्हणून दादाजी भुसे साहेब यांनी मोलाचे योगदान रोटरी क्लब मालेगाव यांना दिलेले आहे। नूतन अध्यक्ष सुमित बच्चाव हे शिक्षक पेशाचे असले तरी त्यांना एक समाजाची सेवा कशी करायची ही त्यांनी एक रोटरी क्लबची निवड केली आणि ते नक्कीच चांगली सेवा देतील याची शंका नाही। नूतन शिक्षक जर समाजाची सेवा देतील, ईश्वर सेवा हीच मानव सेवा, त्यांनी हे व्रत जोपासलेले आहे। त्यांचा रोटरीला चांगलं काम करण्याचा मानस दिला आहे। सचिव सचिन केदारनाथ भागवत हे देखील त्यांना साथ देतील व भरीव काम करतील अशी त्यात शंका नाही। रोटरी क्लबचे नागपूरचे प्रांतपाल आमचे राजेंद्र खुराना यांचा मेसेज आला आहे की दोघांचं अभिनंदन करा व त्यांना शुभेच्छा द्या। त्यांच्या भावी आयुष्य त्यांच्या हातून चांगलं काम घडो, वृक्षारोपण हो, आरोग्य शिबिर घेऊ। आत्ताच पहिल्याच दिवशी त्यांनी एक चांगला उपक्रम घेतला की अपंगांना एक सायकल वाटप दिली, एक आनंदाची बाब आहे। अशी सेवा त्यांच्या हातून घडो ही मी सदिच्छा देतो आणि माझे 2 शब्द थांबवतो। आजच्या रोटरी क्लब ऑफ मालेगाव मिडटाऊनच्या पदग्रहण
समारंभप्रसंगी उपस्थित असलेले आपले पालकमंत्री दादाभाऊ भुसे, या कार्यक्रमाला खास कराडून आलेले डॉक्टर विनोदजी बाबर, आमचे मित्र सहप्रांतपाल डॉक्टर रवींद्र भामरे, ज्यांनी गेल्या वर्षभर अतिशय जोरदार आणि अतिशय क्लबला जखडून ठेवलेले आपले माजी ज्यांनी नुकताच कार्यभार सोपवला असे केशव खैरनार, त्यांच्याबरोबर सहकारी दोघं सेक्रेटरी राजेंद्र जाधव, कौशल राखावत, ज्यांनी आता नुकताच कार्यभार हाती घेतला तो डॉक्टर आपलं सुमित आणि केदारनाथ भागवत, इथे उपस्थित असलेले सर्व रोटरियन्स, विविध क्लबचे पदाधिकारी व सर्व आमंत्रित पाहुणे, सर्वांना माझा नमस्कार. आज जवळपास 2019मध्ये संदीप पवार अध्यक्ष असताना एक आपलं स्वप्न होतं, रोटरी उत्सव घ्यावा, जेणेकरून आपल्याला रोटरी गार्डनच्या माध्यमातून तिथे काय हॉल करू आणि त्या हॉलच्या निमित्ताने आपली जर जागा झाली तर आपल्याला विविध वेगवेगळ्या प्रकारच्या काही ग्लोबल ग्रांट्स करता येतील. आणि सांगायला आनंद होतो, केशवने अतिशय मनावर घेतलं आणि रोटरी उत्सव अतिशय दमदारपणे यशस्वी करून दाखवलं. केशव खैरनार, कौशल राखावत, राजेंद्र जाधव आणि त्या प्रोजेक्टचे चेअरमन सचिन शाह यांच्यासाठी एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे. कारण रोटरी उत्सव घेणं एवढं सोपं काम नव्हतं, अतिशय जिकरीचं आणि टाईम कन्झ्युमिंग जॉब होता आणि त्यांनी अतिशय समर्थपणे तो रोटरी उत्सव पार पाडला. आणि त्याचंच काल आपण रोटरी गार्डनमध्ये रोटरी हॉलचं भूमिपूजन केलं. सुमितने सांगितल्याप्रमाणे येणाऱ्या वर्षातच आपण तो हॉल पूर्ण करू आणि सर्वांच्या सहकार्याने आपण नक्की, मलाही विश्वास वाटतो का आपण या वर्षातच आपण रोटरीचा हॉल पूर्ण करू आणि येणाऱ्या वर्षामध्ये नाना शेवाळे DG असताना आपण काहीतरी तिथे ग्लोबल ग्रँडचा पण प्रोजेक्ट त्या माध्यमातून राबवू शकू असा विश्वास मला वाटतो. आज नवीन टीमला, सुमितला, केदारनाथ भागवत व त्याच्या संपूर्ण टीमला, रोटरॅकच्या टीमला, इंटरॅकच्या टीमला व RCच्या टीमला मी शुभेच्छा देतो आणि मी इथेच थांबतो. नमस्कार. आजच्या कार्यक्रमासाठी आलेले सर्व मान्यवर, सन्माननीय व्यासपीठ आणि माझे रोटरी मित्रांनो, तसेच मालेगाव पंचक्रोशीतून आलेले विविध मान्यवर, माता भगिनींनो, आज माझ्याकडे आपल्या आलेल्या पाहुण्यांचं परिचय करून देण्याचं काम आलेलं आहे. मी स्वतःला फार भाग्यवान समजतो की डॉक्टर बाबर यांच्यासारख्या व्यक्तीचं मला ओळख करून देण्याचं काम मिळालं. संकटे ज्याच्या वाट्याला येतात, ज्याची पेलायची ताकद असते, ते संकट पेलायची ताकद असते, असे डॉक्टर विनोद बाबर जे कराडून आहेत, एक प्रेरणादायी वक्ते, प्रवचनकार असे ही व्यक्ती, ज्यांचं शिक्षण MBA झालेलं आहे आणि त्यांनी PhD जर्नलिझममधनं केलेली आहे. ही PhD त्यांना कोल्हापूरचे शिवाजी विद्यापीठ येथून मिळालेलं आहे. त्यांना व्यवसाय अर्थशास्त्र या विषयातील PhD त्यांनी बहाल केली होती शिवाजी विद्यापीठ कोल्हापूर यांनी. सातारा जिल्ह्याचे मुखपत्र असलेले दैनिक ऐक्य या वृत्तपत्रात पत्रकार म्हणून कार्यरत आहेत. कराड येथील कृष्णा फाउंडेशन या शैक्षणिक संस्थेमध्ये व्यवस्थापकीय संचालक म्हणून ते पण काम करत आहेत. रेठरे बुद्रुक येथील शेतकरी शिक्षण प्रसारक मंडळाचे प्रधान सल्लागार आहेत. जयवंत इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट वाठार, तालुका कराड या ठिकाणी प्रोफेसर म्हणून ते कार्यरत आहेत. शिवाजी विद्यापीठाचे अभ्यास मंडळाचे ते सदस्य आहेत. मुख्य म्हणजे शिवाजी विद्यापीठ कोल्हापूर येथे छत्रपती शिवाजी महाराज द मॅनेजमेंट गुरु हा अभ्यासक्रम सुरू करण्यासाठी त्यांचं स्वतःचं बहुमूल्य योगदान आहे. हा अभ्यासक्रम शिकवणारे शिवाजी विद्यापीठ कोल्हापूर हे जगातले एकमेव विद्यापीठ आहे. आनंद मनाचा व यशाचा शिवमंत्र हे सदर प्रसिद्ध यशाचा शिवमंत्र हे पुस्तक प्रकाशनाच्या वाटेवर आहे. यांना
गोवा येथे महाराष्ट्राच्या प्रेरणादायी आवाज म्हणून विशेष गौरवलं गेलं. पुणे येथील व्हायब्रंट HR 2018 या पुरस्काराने त्यांना खास सन्मानित करण्यात आलं. याशिवाय पण अनेक उपलब्धी त्यांच्या आहेत, पण वेळेअभावी आणि आपल्याला त्यांना ऐकायचं आहे. आणि वक्ता तोच खरा की ज्याची ओळख त्याच्या बोलण्यातनं होते, असे हे वक्ते आपलं डॉक्टर बाबर. मी यांना विनंती करतो कृपा करून त्यांनी जातात. वेळेचा सन्मान करायला जर आपण शिकलो ना, जग देखील आपला सन्मान करतं. आपल्याला जर माहीत असेल हार्दिक पांड्या 3 महिन्यापूर्वी सर आपण नको नको त्या शिव्या दिल्यात त्याला, पण काल आपण सुमित सर मागाशी मला म्हणले सर हार्दिक पांड्यामुळेच आपण मॅच जिंकलो. आपण विसरून जातो. वेळ चांगली असेल ना तर आपण डोक्यावर घेऊन जातो, आणि जर वेळ खराब असेल ना सर कोणी असू द्या, आपल्या रक्तातला असू द्या, भावकीतला असू द्या, आपला मित्र असू द्या, आपण त्याच्यापासून लांब जातो. मित्रांनो, काही करा, वेळेचा सन्मान करा. जगात प्रत्येकाला 24 तास मिळालेत. जगात असा कोण माणूस आहे का की तुमच्यापेक्षा 1 मिनिट त्याला वाढून मिळालाय? कोणी नाहीये. सचिन तेंडुलकर 24 तास, छत्रपती शिवाजी महाराज 24 तास, माझे ज्ञानेश्वर माऊली 24 तास, बिल गेट्स 24 तास, धीरूभाई अंबानी 24 तास. मग मला सांगा, हीच लोक जगात काय यशस्वी? तुमच्यापेक्षा 1 सेकंद कुणाला वाढवून मिळाला नाही जगातल्या. मग ही माणसं काय यशस्वी झाली? कारण ह्यांना कळलं की ह्या 24 तासाचा वापर कसा करायचा, त्या 24 तासातल्या सेकंदाचा, मिनिटाचा, वर्षाचा, महिन्याचा हा वापर कसा करायचा असतो ना, ह्या जगातला या माणसांना कळलं. त्यामुळं ही माणसं यशस्वी झाली. आम्हाला कळतच नाही ना 24 तास कसे वापरायचे. मला इथं हात वर करून सांगा की इथं अँड्रॉइड मोबाईल कुणाला वापरता येत नसेल तर सांगा. आपले नवीन अध्यक्ष सुमित सरांचे असते, त्यांचा सत्कार करू. सर कोण असेल तर हात वर करा. भाऊ, परवा दिवसचा सर्वे आहे, जगात कमीत कमी आजचा यूथ 7 तास मोबाईल वापरतो, आणि भारत जगात 1 तास ते वापरण्यासाठी पुढे आहे. तो सर्वे असा सांगतो त्यातल्या 70% लोकांची अशी परिस्थिती आहे, जर संध्याकाळचं नोटिफिकेशन जर बघितलं नाही ना, ते रात्रीचं कधी पण उठतंय सर, झोपच लागत नाही रात्रभर. अशी 70% लोकांची परिस्थिती आहे. त्यातल्या 65% लोकांची परिस्थिती अशी आहे, जर दिवसभर मोबाईल नसेल, चार्जिंग संपला असेल आणि मोबाईल नेला नसेल ना, तर वेड्यागत वागतात, तो मनोरुग्ण आहे, अशी अवस्था होत्या. आणि त्यातल्या 50% लोकांची अशी अवस्था आहे, जर नोटिफिकेशन सकाळचं बघितलं नाही ना, त्याची दिवसाची सुरुवातच होत नाही. आता कोण कुठं मोबाईल वापरते ह्याच्या उद्योगात मी किती आम्ही जगणार आहे. अरे छत्रपती शिवाजी महाराजांनी फक्त 50 वर्षात स्वराज्य निर्माण केले, फक्त 35 वर्षात. वयाच्या 15व्या वर्षी स्वराज्याची शपथ घेतली आणि किल्ले रायगडावर 361 किल्ल्यांचं स्वराज्य निर्माण केलं. तुम्ही किती जगला, काही उपयोग नाही. काय काय जण 100 वर्ष जगतात. कोण लक्षात ठेवतो तुम्हाला? तुमचा किती काळ आहे माहित नाही. लक्षात घ्या, तुमचं आयुष्य किती मोठं आहे ना, ह्याला फार महत्व नाही, तुम्ही जगला किती हे फार महत्वाचं आहे. आम्हाला ते कळलं पाहिजे. आम्ही त्या मोबाईलच्या दुनियेतनं बाहेर पडा. आज घरी गेल्यानंतर आहे ना, एक काम करा, माझ्याकडनं काही घेऊन जाऊ नका, हो का? जर तुम्ही 7 तास 6 तास वापरताय ना, जमते का बघा ना, 1 तास कमी करता येते का? 100% बघा. अरे आभासी दुनियेतनं बाहेर पडा ना. ते वास्तव नाही आमचं वास्तव नाही. भाऊ, अशी परिस्थिती होती की आम्ही त्या शेवटच्या पिढीतला आहे की आम्ही असं भांडायचो लोकांना. आमची जर भांडणं झाली तर लोकांची आम्ही तोंडावर भांडायचो, शिव्या तोंडावर द्यायचो. सुमितजी, आता परिस्थिती अशी झाल्या, एखाद्याचं काय बिनसलं, भांडणं झालं, ती भांडायला जातच नाही, त्याचा स्टेटस बदलतो सर. त्याचा जर स्टेटस बदलला ना, तर समजायचं ह्याचं दिवसभरात काहीतरी चुकलंय. आणि ज्याच्यासाठी ठेवलाय त्यानं जर बघितला नाही, भाऊ आई शपथ सांगतो, त्याला रातभर झोप येत नाही. मी बघताय ते आई शपथ म्हणजे का नाही, 20 व्ह्यूज, 20 मध्ये बघितलाय का, 50 झाले, अरे अजून बघितला नाही. 200-250 व्ह्यूज जर झाल्यात आणि तोपर्यंत जर त्यानं बघितला नसेल ज्याच्यासाठी ठेवलाय, ह्याचा काही दिवस रात्र व्यवस्थित जात नाही. अरे मित्रांनो, आभासी दुनियेतनं बाहेर पडा रे. कुठला जगाचा स्टेटस बघण्याच्या नादात आयुष्याचा स्टेटस किती खाली आला, त्यांच्यावर आमचा स्टेटस ठरवू नका ना. आमचा स्टेटस इतका उंचीचा करा की माणसानं आम्हाला लक्षात ठेवावं. आज छत्रपती शिवाजी महाराज 450 वर्ष झाले तुमच्या आमच्या हृदयात जिवंत आहेत ना. स्टेटस असा निर्माण करा, जगानं तुम्हाला लक्षात ठेवावं. आमचा स्टेटस खालती येत राहिला. जगाचा स्टेटस बघा, तुम्ही असं दाखवायच्या नादात आहात की मी किती आनंदात आहे, आम्ही किती आनंदात आहे ना सुमित सर, हे जगाला दाखवण्याच्या भानगडीत आहे. लग्न करायच्या अगोदरपासूनच आमचे फोटो इतके येतात की लोकांना कळावं माझं ठरलंय. अरे तुला आनंद झालाय का, एकदा ठरवून बघ ना. अशी परिस्थिती आहे, म्हणजे नक्की आनंद झालाय का तुला लोकांना सांगायचं की तू आनंदात आहे. आभासी दुनियेतनं बाहेर पडा. लक्षात घ्या, मागच्या वेळच्या सगळ्यात जास्त
चोऱ्या कुठं झाल्या, दरोडे कुठं झालं माहित आहे? ज्यांनी स्टेटस ठेवला ना भूर, तिथं सर सगळ्यात मोठी अडचण आली. वे टू पुणे, वे टू नाशिक, लोकांना कळलं ना तुम्ही कुठं निघाला. अरे कशाला स्टेटस, भानगडीतच पडू नका त्या. लक्षात घ्या, असं झालं का की ज्यानं जगवार गाडी घेतली त्याने स्टेटसला ठेवल्या. अरे आम्ही स्कूटी घेतली, ॲक्सेस घेतली, ॲक्टिवा घेतली, तर आम्ही स्टेटसला ठेवतो नवीन पाहुण्याचं आगमन. अरे सोडून द्या रे, असला आमचा उपयोग नाही. बाहेर पडा. आज घरी गेल्यानंतर एकच काम करा, जर आमच्याकडे जर 7 तास मोबाईल वापरत असू ना, कमी करा. लक्षात घ्या. आणि त्या विना जर तुम्हाला जमत नसेल ना, तर 100% डॉक्टर साहेब ही लोक आजारी आहेत. मागाची आपली चर्चा झाली, तुम्ही आजारी आहेत. लक्षात घ्या. आमच्याकडे काही ठिकाणी बोर्ड आहेत, दारू सोडवायची आहे, आता बोर्ड लावावे लागतील, मोबाईल सोडवायचा आहे. आम्हाला यातनं बाहेर पडावं लागेल. तुम्ही मानसिकरित्या डिस्टर्ब आहे, हे आमचा आयुष्य नाही आहे. मोबाईल म्हणजे यातनं जर बाहेर पडला ना, खऱ्या अर्थानं आम्ही आमच्या मुलांच्याकडे वेळ देऊ. मित्रांनो, काही देऊ नका. आज एक काळ असा होता की आमच्या आईला घरात सुगरणीचा आईच्या हाताला स्वाद असायचा. आईनं काही केलं ना तरी आम्हाला कुठला मसाला लागत नव्हता, कारण आईचं प्रेम त्यात ओतलं जायचं सगळं. परंतु काळ इतका बदलत गेला. परत TV आला. आई 7 ते 10 जेवणाच्या टायमिंगमध्ये TV बघायला लागली. 10 पर्यंत आमची आई TV पुढे असायची. आमच्या घरात आई पोराला काही देत्या, नवऱ्याला काही देत्या हे कळत नव्हतं. हे इतक्यावर भागलं नाही. आई 7 ते 10च्या दरम्यान समीप होती, परंतु आमची आई आज 5-5 तास मोबाईलवर आहे. तुम्हाला आठवत असेल, एखादं बाळ जर घरात झोपलं नाही ना, तर बाळ म्हणायचं, रडायचं, आईला म्हणायचं, आई चिव काऊची नको, राजा राणीची नको, गोष्ट सांग मला श्रीरामाची. झोप झाली माझ्या वेळेची आणि आमचं पोर झोपी जायचं. आज कुठल्याही घरातनं रडलेला आवाज येतो का? 100% येतो. कशासाठी येतो? पोराला मोबाईल दिला नाही ना, म्हणून आमचं पोरगं रातभर रडतं. आणि आमच्या आईलाही कौतुक असते. कसलं कौतुक असते कोणाला टाक. आमचा पिंट्या आहे ना, बघतच नाही मोबाईल, सगळं जमते त्याला, फेसबुक, इंस्टाग्राम सगळं. अरे एवढं नका ना कम्फर्ट बनवू पोरांना एवढं सुरक्षित बनवू नका की त्याला काहीच जमायचं नाही. काढून घ्या यंत्र, बघा पोरगं रडू द्या ना. पोरगं कशाला रडलं पाहिजे? त्याला खेळायला सोडत नाही म्हणून रडलं पाहिजे ना. पोरगं आमचं रडतं कशासाठी? की त्याला मोबाईल दिला नाही म्हणून. आमच्या हातातनं मोबाईल काढून घ्या. उद्याची पिढी बिघडली, भरकडली, तर तो दोष त्या पिढीचा नसेल, दोष तुमचा आमचा असेल. आमचे तुकोबाराया सांगतात, शुद्ध बीजापोटी फळे रसाळ गोमटी. तुम्ही काय जे पेरलंय ना तेच उगवणार आहे. लक्षात घ्या. जर आम्ही म्हणतो एखादं पोरगं जन्माला आलं तर पोरगं बापावर गेले, पोरगं नाकानं आजोबावर गेले, पोरगं रंगानं आईवर गेले, मग तुमच्या गुणानं पोरगं नाही का तसं होणार? काही करू नका. पोरांना जर चांगलं द्यायचं आहे ना, ते हातातनं पहिल्यांदा काढून घ्या. आमच्या एका पिढीकडनं आमचं कर्म देखील दुसऱ्या पिढीकडं हस्तांतरित होतं. लक्षात घ्या. डॉक्टर साहेब, पहिल्यांदा पेशंट आलाय काय विचारतोय आपण? शुगर बिगर चेक करायला आला की पहिला प्रश्न आहे, घरात कोणाला होती का? अरे आमच्या पोरानं साखर खायला ताण घ्यायला लागत नाही. त्याच्या आज्यानं खाल्ली असेल, बापानं खाल्ली असेल ना, तरी आमच्या पोराला शुगर होते ना. मग एका पिढीतनं दुसऱ्या पिढीकडे निघालंय ना. एखादा गुंठा, एखादा फ्लॅट, एखादी एफडी नाही ठेवली तरी चालेल, पण आमच्या पोरांसाठी चांगलं शरीर, चांगलं आरोग्य आणि चांगली मानसिकता देऊन जावा. बाकी काही करू नका. कोणी विचारणार नाही. उद्याची पिढी आम्ही त्या पद्धतीने नाही घडवू शकलो ना, आम्ही अडचणीत येऊ. एक गोष्ट करा, काही करताय ना मनापासून करा. मी म्हणलो ना, आमच्या आईला आज म्हणजे 100% होत नाही. तुम्हाला सगळ्यांना संत सावतामाळी माहीत आहेत. यांचं गाव होतं पंढरपूर पासून आरण, एकदम हाकेच्या अंतरावर. डॉक्टर साहेब 10 ते 12 किलोमीटरला. भाऊ कधी संत सावतामाळी विठोबाच्या दर्शनाला गेले नाहीत. कायम आपल्या शेतात कांदा, मुळा, भाजी, अवघी विठाई माझी असं म्हणून आपल्या मळ्यात त्यांनी पंढरपूर बघितलं. आपल्या पिकात विठ्ठल बघितला. तो विठोबा देखील त्यांना भेटाय त्यांच्या मळ्यात आला. लक्षात घ्या. आपल्या कामात आपली श्रद्धा काय आहे ना, हे महत्वाचं असतंय. एक दिवस वारकरी निघाले होते. वारकऱ्यांनी विचारलं, वारकरी त्यांच्या मळ्यापाशी थांबायचे विठोबाच्या दर्शनाला जाताना. वारकऱ्यांनी विचारलं की माऊली म्हणले तुम्ही का दर्शनाला येत नाही? आमचे संत सावतामाळी म्हणतात की जर मी माझं काम सोडून जर विठोबाच्या दर्शनाला आलो तर ते त्यालाही आवडायचं नाही ना. माझा विठोबा याच पिकात राहतो, माझं पंढरपूर याच मळ्यात आहे. आमचं काम हेच आमचं पंढरपूर असलं पाहिजे आणि आमचा माणसातच आम्हाला विठोबा बघता आला पाहिजे. काही जे करायचं आहे ना ते तेवढ्या एकरूप होऊन करा. असं नाही होत. काही करायचं आहे ना, आम्ही देवाच्या दर्शनाला जातो, आमचं लक्ष कुठं असतंय? चप्पलवर, कोण नेते का नाही असं नाही. देवाच्या दर्शनाला गेलाय ना तुम्ही आणि देव सेपरेट होतच नाही. देवाच्या दर्शनाला गेलाय ना तुम्हीच देव. आमचे तुकोबाराया म्हणतात, देव पाहायला गेलो
आणि देवच होऊन आलो. एकत्वाचं नातं निर्माण झालं पाहिजे. मला सर सुमित सर सांगा एक गोष्ट, घरात आईनं केलेला चहा आणि बायकोने केलेला चहा, तेवढीच साखर, अडचण नाही होणार. तेवढीच साखर, तेवढाच दूध, तेवढंच पाणी, तेवढेच चहा पावडर, कुणाचा चांगला होईल? खरं सांगा हो. सुमित वहिनींना घाबरू नको. कुणाला चांगला होईल सांगा मला धाडसानं. काय कारण काय मला सांगा ना. ते आईचं प्रेम 100% उतरतं ना सर. आमचं काम असं पाहिजे ना की 100% त्यात उतरलं पाहिजे. असं होत नाही की काही असं आम्ही वहिनींना किती राग असू द्या, मग कसा होईल काय त्याचा नियम, उद्या मिळेल का नाही याची गॅरंटी आता मला. लय धाडस केलंय तुम्ही मोठं. तर सर काय होतं ते आपलं 100% आईचं प्रेम 100% आपण जे काम करतो ना ते 100% उतरलं पाहिजे. लक्षात घ्या. मला सगळ्या तुमच्या रोटरीचं एवढं कौतुक वाटतं ना सर. आज माणसाला जर आपण म्हणलो ना हे काम करूया ते काम करूया, लोक येत नाही सर. पहिला प्रश्न आहे मला काय मिळणार. जोपर्यंत मला काय मिळत नाही ना तोपर्यंत इतरांचे पाय चाटायचे, आणि एकदा आपल्याला काय मिळालं का नाही इतरांना काटत सुटायचं. हा आज आमचा श्वानाचा गुणधर्म झालाय. पण रोटरीचं कौतुक एवढ्यासाठी की आपल्याला काही मिळणार नाही, फक्त समाजासाठी वेळ द्यायचा आहे. म्हणून तुम्ही निस्वार्थपणे या समाजात उभं राहिलाय ना, ही सगळी आनंदाची आणि कौतुकाची गोष्ट आहे. तुमची काहीतरी कर्म चांगले असतील. लक्षात घ्या हो का, नीतीचा नियम आहे, जे दिलंय चांगलं कर्म आहे ना ते परत चांगलंच येतं. वाईट दिलं तरी वाईटच येतं. तुम्ही जे कर्म देताय ना ते 100% परत येतात तुमच्याकडं. तुम्ही काहीतरी पुण्य केलं असेल, काहीतरी कर्म चांगली केली असेल, म्हणून तुम्ही रोटरीचे आज सभासद आहात. कुणाच्याही वाट्याला इथला बिल्ला येत नाही हो. असं चालाय कुणी लावलाय. अरे वेळ द्यायला लागतो. लोक आज बारीक गोष्ट करायची म्हणले ना तरी म्हणतात की माझ्याकडे वेळ नाहीये. आज तुम्ही त्यासाठी वेळ देताय. आज एखादं छोटंसं सुमित सर गणपती मंडळ चालवायचं म्हटलं ना, मी तुम्हाला प्रश्न विचारला मागाची एक, तरी सर फार अडचणीचं आहे. पहिली 2-3 वर्ष गणपती मंडळ व्यवस्थित चालतं. 5व्या वर्षी स्टेज बांधायला पण कोण राहत नाही. पहिल्या दिवशी 40-50 सभासद असतात. 3-4 वर्षी स्टेजवर नाचणारी पण तीच असतात, खांब रोवणारी पण तेच असणार, आणि खड्डा खाणारी पण तीच असतात. एवढी परिस्थिती होते. पण तुमच्या सगळ्यांच्या टीमवर्क आहे. आम्हाला लहानपणी सांगितलं जायचं जर 4 काट्या एकत्र आल्या ना तर त्या मोडू शकत नाहीत. परंतु आज डॉक्टर साहेब परिस्थिती अशी झाल्या, बाहेरनं काट्या कुणी मोडायची भाऊ गरजच लागत नाही. वरची काठी म्हणते आम्हाला किती त्रास होतोय, आम्हाला काय इतका त्रास होतोय, तुम्हाला आतल्यानं काय करणार. आतली काठी कायम म्हणते अरे कायम हार द्यायला मंत्री साहेब आले तर तू पुढं आहे, कुठला कार्यक्रम आहे प्रास्ताविकाला तू पुढं आहे. ह्या काठ्या एकमेकात भांडायला लागल्या आणि कधी मोडून पडल्या का नाही हे आम्हाला कळलं नाही. लक्षात घ्या. आम्ही एकत्र आलोय ना एका दिलानं बस, काही होत नाही हो का. लक्षात घ्या. एखादं काम आहे ना त्यात खोडा घालायचं काम कधी करायचं नाही. एखादा माणूस करतोय ना त्याला एखाद्या वेळेस त्या ठिकाणी सांगा हे चुकीचं आहे का बरोबर आहे, पण ते गेल्यानंतर त्याच्या पाठीमागं काय त्याची चर्चा करू नका. आमच्याकडे काय होतं, आम्ही सकाळी एकाकडे बसतो, दुपारी एकाकडे बसतो, रात्रीचं एकाकडे बसतो. सकाळी कोण काय म्हटलंय तो रात्रीच्याला सांगत बसतो, आणि हा परत सकाळी दुसऱ्याच ठिकाणी असतो. जी कानात सांगतात ना, जी पोस्टमन असतात ना मधली इकडचं तिकडचं, ह्यांच्यापासून सावध राहिलं पाहिजे. सगळ्यात वाईट काय माहिती आहे का डॉक्टर साहेब, मागाशी मी तुम्हाला सांगितलं आम्हाला फूड पॉयझनिंग झालं तरी भाव औषध आहे, कुत्रा चावला तरी औषध आहे, साप चावला तरी औषध आहे. परंतु कानात एखाद्यानं काही बोललं ना ह्याचं औषध मात्र कुठल्याही जगात नाही. लक्षात घ्या. आम्ही जे निगेटिव्ह आहे ना बाजूला ठेवा. एकदा एक चेक करा आपण कुणाच्या संगतीत बसतो, आमच्या बरोबर बसणारा कोण आहे. जर आमची प्रगती होत नसेल ना तर 100% आम्हाला आमची संगत बदलली पाहिजे. आम्ही ज्या संगतीत आहोत ना ती संगत आम्हाला आमच्या ध्येयापर्यंत नेते, आम्हाला सक्सेस करते. जर आमच्या संगतीपासून आमचा फायदा होत नसेल ना काय उपयोगाची आहे. अशी संगत नको. 7 वाजले की फोन करणार आता कुठल्या धाब्यावर जायचं आहे, कुठल्या बारला बसायचं आहे. संगत जर चुकीची असेल ना आयुष्याची गणित बिघडत जातात. तुम्हाला माहित आहे जर खडी साखर सकाळी आम्हाला फुटाणेभर दिले ना मंदिरात तर तिचा प्रसाद होतो, आणि तीच फुटाणे रात्री जर बारमध्ये ठेवले ना तर तिचा चकणा होतो. मग आम्हाला कळलं पाहिजे की आम्ही कुणाच्या संगतीत जायचं. आमची संगत जी चांगली आहे ना त्याच्याबरोबर आम्हाला राहता आलं पाहिजे. लक्षात घ्या हो का. मानसिक सगळं आहे. लोकांच्याकडे आज पैसा नाही का, मी म्हणलो आज लोक पैसे द्यायला तयार आहेत पण लोकांच्याकडे वेळ नाही, सेवाभावी वृत्ती नाही. आम्ही सेवा म्हणतो पण
काही मिळेल का एवढ्या भावनेनंच एकत्र येतो. आम्ही जगाला बदलायच्या कल्पना करतो, पण स्वतःपासून सुरुवात करा ना. आम्ही आमची कधी विचार केलाय का की आम्ही कधी बदलणार? एक सेवा नावाचं उदाहरण सांगतो. कधी किल्ले रायगडला गेलाय? अख्ख्या किल्ला फिरून झाल्यानंतर कुठं कुणाचं नाव दिसत नाही. ना माझ्या जिजाऊ आऊसाहेबांचं दिसतं, छत्रपती शहाजी महाराजांचं दिसतं, ना माझ्या छत्रपती शिवाजी महाराजांचं दिसतं. अख्ख्या किल्ल्यावर एकच नाव दिसतं, सेवेच्या ठाई तत्पर हिरोजी इंदोलकर. अख्खा किल्ला फिरून आल्यानंतर जगदीश्वराच्या मंदिरापाशी एकच नाव दिसतं, ते फक्त हिरोजी इंदोलकरांचं. ज्यावेळी छत्रपती शिवाजी महाराजांनी ठरवलं की आपली राजधानी राजगडावरून रायगडावर आणायची आहे, त्यावेळी ते काम दिलं त्यावेळेचे इंजिनियर हिरोजी इंदोलकरांना. आणि हिरोजी इंदोलकरांना सांगितलं आम्ही मोहिमेला निघालोय, तोपर्यंत तुम्ही या राजधानीचं काम पूर्ण करा. आणि हिरोजी इंदोलकरांनी काम चालू केलं. काम टप्प्यात आल्यानंतर हिरोजी इंदोलकरांच्याकडचे पैसे संपले. हिरोजी इंदोलकरांनी काय केलं? आपल्या गावी गेले, आपला वाडा विकला, आपली जमीन विकली, बायकोचे दागिने विकले, पैसे घेऊन परत आले आणि तो किल्ले रायगड बांधून काढला. ज्यावेळी महाराज आले ना, त्यावेळी त्यांना कळलं की हिरोजी इंदोलकरांनी किती मोठं काम केले. आणि ज्या दिवशी माझ्या छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक होता ना, त्या दिवशी छत्रपती शिवाजी महाराज हिरोजी इंदोलकरांना विचारतायत की हिरोजी तुम्ही एवढं मोठं काम केलं, स्वराज्याचं एवढं देखणं स्वप्न उभं केलं, आज काहीतरी मागा. आणि हिरोजी इंदोलकर म्हणतायत राजा अख्खा स्वराज्य पत्रात टाकले, आणखीन काय हवं आहे? तरी पण छत्रपती शिवाजी महाराज म्हणतात हिरोजी मागा आज काहीतरी. मागून मागून काय मागितलं असेल? आज जर एखाद्याला विचारलं असतं तुम्ही एवढं मोठं काम केलं एखाद्या नेत्यानं, आज काहीतरी मागा, काय मागितलं असतो? ग्रामपंचायतचं तिकीट, जिल्हा परिषदेचं तिकीट, नाहीच झालं तर विधान परिषदेला क्रॉप तरी करून घ्या, असंच काहीतरी मागितलं असतं ना. हिरोजी इंदोलकरांनी सांगितलं नाही राजे, आम्ही जसा हा किल्ला बांधला तसा आम्ही किल्ल्यावर जगदीश्वराचं मंदिर बांधलंय, त्या ठिकाणी एक पायरी लावायची आहे आणि त्या पायरीवर आम्हाला आमचं नाव लिहिण्याची अनुमती द्यावी. राजेने विचारलं हिरोजी मागून मागून काय मागितलं? एका पायरीवर नाव लिहिण्याची अनुमती? होय राजे, ज्यावेळी तुम्ही रायगडावर असाल आणि ज्यावेळी तुम्ही जगदीश्वराच्या मंदिराकडे जाल त्यावेळी तुमच्या पाय या पायरीवर पडतील, म्हणजे तुमच्या पायाची पायधूळ अखंडपणे माझ्या नावावर अभिषेक करत राहील. मित्रांनो, आज 450 वर्ष झाली. आज ही सेवा काय असते ना ते त्या ठिकाणी कळते. आज आमच्याकडं किती वर्ष झाल्यानंतर पूल पडतात सांगायला नको. कुठलं सिमेंट वापरल्यानंतर त्याच्यात प्रामाणिकपणा येईल का नाही मला माहीत नाही, परंतु बांधणाऱ्याच्या देखील तो प्रामाणिकपणा आणि निष्ठा असावी लागते. मित्रांनो, ती होती हिरोजी इंदोलकरांच्याकडं. आज 450 वर्षानंतर तिथील नाव दिसतं. आम्ही सेवा म्हणून किती पुढं. आज रोटरी जे काम करते ते सेवेच्या माध्यमातूनच उभा होत ना. तुम्ही आज नाही कोण आहेत समाजात. तुम्ही आज बघा गावात गेल्यानंतर भाऊ एखाद्याला म्हणा की आज आपल्याला स्वच्छता मोहीम राबवायची आहे का, नाही येत कोण. तो म्हणाल की मला काय मिळणार. आज आम्ही प्रत्येक ठिकाणी छोटं जरी काम करायचं म्हटलं ना की आमच्या प्रत्येकाच्या मनात एकच इच्छा आहे की मला काय मिळणार. जोपर्यंत आपल्याला मिळत नाही ना तोपर्यंत आपण कुठलंही काम करायला आज पुढे येत नाही. तुम्हाला माहीत असेल, एक छोटीशी गोष्ट सांगतो की एक अपार्टमेंट होतं. त्या अपार्टमेंटमध्ये एक झाड होतं आणि त्या झाडावर एक वानर आणि चिमणी बरेच दिवसापासून राहायचे. आणि एक दिवस त्या इमारतीला आग लागली. आग लागल्यानंतर ती चिमणी म्हणाली, वानर दादा, अरे बरेच दिवस झाला आपण या ठिकाणी राहतोय, आपण ही आग विझवण्यासाठी काहीतरी प्रयत्न केला पाहिजे. वानर म्हणजे आपलीच भाऊबंद. कधी एखाद्यानं सांगितलंय आणि त्याला पाय देऊन पाडलं नाही, असं झालं नाही. वानर म्हणला, अगं चिमणी तू केवढी, तुझी चोच केवढी, आपण कशी काय ती आग विझवायची. चिमणी ग बसली. परत एकदा विचारलं, वानर दादाला आग वाढायला लागली, आपण काहीतरी करूया ना. वानर दादा परत म्हणला, अगं चिमणी ग बस, कशाला त्या नादाला लागत्या, तुझा जीव केवढा आणि तू कुठं आगनी विझवायला निघाली. चिमणी ग बसली. परंतु यावेळी चिमणीनं वानर दादाला विचारलं नाही, त्या झाडावरनं उडत गेली आणि ज्या ठिकाणी पाण्याचं एक डबकं होतं त्या डबक्यात आपली चोच बिडवली आणि जोपर्यंत शक्य आहे तोपर्यंत त्या आगीवर टाकत राहिली. काही वेळानंतर सगळ्यांच्या प्रयत्नातनं आग विझली. आग विझल्यानंतर चिमणी झाडावर आली. परत वानर दादा परत त्या चिमणीला म्हणालं, चिमणी तुला काय वाटलं, तुझ्यामुळं आग विझली. चिमणी म्हणाली, मला माहित नाही माझ्यामुळं आग विझली का नाही, परंतु ज्यावेळी या इमारतीचा इतिहास लिहिला जाईल त्यावेळी तुझं नाव हे आग लावणाऱ्यात आणि आग बघणाऱ्यात असेल आणि माझं नाव हे आग वाचवणाऱ्यात असेल. सुमित दादा, ज्यावेळी हा मालेगावचा इतिहास लिहिला जाईल ना त्यावेळी तुमच्या रोटरीचं नाव हे विकासाच्या आणि सेवेच्या कामात अग्रक्रमाने असेल, हे मात्र नक्की. कारण आम्हाला सांगतो की आज बघणाऱ्यांची संख्या झाली आहे इतकी मोठी झाल्या. एखाद्याने एखादं काम करायचं म्हटलं ना
की आम्ही त्याला करून देत नाही. आमचा आनंद कशात आहे ना, तुम्ही सगळी एकत्र आलाय ना. सर हे बंद होऊ शकतं का 2 मिनिटं? एक 2 मिनिटं. आमचा आनंद कशात आहे ना हे आम्ही ठरवलं पाहिजे. आमच्या प्रायोरिटी हे आम्ही ठरवल्या पाहिजेत. आमचं काय होतं, आमच्या प्रायोरिटी आम्ही ठरवत नाही, आमचं स्थान आयुष्यातलं आम्ही ठरवत नाही. आम्ही काय करतो, आमचं नाव शेवट लिहितो आणि इतरांच्या प्रायोरिटी पहिल्यांदा ठरवतो. आम्ही इतरांना काय वाटतंय ना त्याच्यावर आमचा आनंद शोधतो. अरे आपला आनंद आपण कसा साजरा करायचा, आपला आनंद कुठं आहे हे आपण ठरवलं पाहिजे ना. दुसऱ्याच्या जीवावर आमचा आनंद का ठरवायचा. मित्रांनो, सर्कसमध्ये लोकांच्या आनंदासाठी त्या वाघाला देखील नाचावं लागतं. ही केवढी मोठी शोकांतिका आहे. आमचा आनंद जर इतरांचं बघून जर ठरणार असू, कशासाठी, इतरांना इम्प्रेस करण्यासाठी आम्ही आमचा वेळ देतो. त्याला काय वाटेल, अरे काय वाटत नाही त्याला, तो तुझा विचार करतच नाही. तो तुझा विचार फक्त कामापुरता करतो. तो वेळ फक्त कधी देतो तुला, त्याचं काम असल्यानंतर. मित्रांनो, आपल्या आयुष्यात अशी काही लोक असतील का नाही की त्याला गरज असल्यानंतर तुम्हाला बोलवतात. आज विचार करा की ही लोक बाजूला ठेवा. हे वाटतं आपल्याला की हे आपले मित्र आहेत. मित्रांनो, नाही असे होत. ज्यावेळी त्याला टाइमपास करायचा असतो ना त्याच वेळी तुमची आठवण येते. जर आमच्या आयुष्यात अशी काही लोक असतील ना, तर आम्हाला पुढे जायचं असेल ना, तर आम्हाला त्यांना बाजूला ठेवावं लागेल. आमची ही प्रत्येक गोष्ट, आमचा आनंद हे कशात आहे ना हे आज आम्ही ठरवावं लागेल. आमचा आनंद कशात आहे याच्या पुढेच आपण जातच नाही. मित्रांनो, आम्हाला वाटतं की हे सगळ्या गोष्टी आम्ही मागं टाकत जातोय. मित्रांनो, इतरांसाठी आयुष्यात अजिबात ताण घेऊ नका. मी नेहमी सांगतो, हा ताण आहे ना वाईट आहे सगळ्यात. डॉक्टर साहेब मला सांगा, दररोज 5 किलोमीटर भाऊ पळतोय, जिमला जातोय, बायसेप आहे, ट्रायसेप आहे, 6 पॅक मधले पण 2 पॅक पडलेत. मग सकाळी घरी येतो, घरातला बसतो आणि कुठल्या तरी पाहुण्याचा फोन येतो, आत्ता होता, नुकताच त्याला पळून आल्यानंतर अटॅक आला. कुठनं येतो अटॅक? हा सगळं चांगलं आहे ना, वरनं हे सगळं शरीर चांगलं आहे, येतो कुठून अटॅक? इथून येतो. हा वाईट आहे. हे छोटंच आहे ना, पण ह्याच्यावरचा ताण लय भयानक आहे. घरात जर एखाद्या वेळी घाण झाली तर आई काय म्हणते, घाण बाहेर टाकली पाहिजे, लक्ष्मी घरात येणार नाही. किंवा वॉशिंग मशीनमध्ये कपडे जर जास्त वेळ असतील ना तर आई बाजूला काढते. का तर जास्त वेळ राहिले तर त्याचा वास येतो. अरे हा आमचा काय प्रेशर कुकर नाही ना, घ्या ना हे मोकळं करून. काय आहे इथं, फक्त ताणच आहे ना कुणाबाबत. ह्याला काय वाटतंय, त्याला काय वाटतंय, हे जे अडवायचे, ते जे दिरवायचे, त्याला सोडत नाही, त्याला आता सुट्टी देत नाही. अरे मोकळं करा ना. जर शक्य असेल, जर आम्हाला माफ करता येत असेल, मोकळं करून टाका. इथला ताण वाईट आहे. आम्ही आयुष्यभर बघतो ना की हा ताण जर आम्हाला कमी करता आला ना तरच तुम्ही हलकं व्हाल. आम्हाला हे मन हलकं करता आलं पाहिजे. ज्यावेळी घरी आल्यानंतर रात्री आम्हाला वाटतं की आमच्या खिशात जे नको आहेत ते कागद आम्ही जसे डस्टबिनला टाकतो का नाही, एक एक काढून, आणि जेवढे गरजेचे आहेत तेवढे ठेवतो, तशी ज्यावेळी रात्री झोपायला जाऊ ना त्यावेळी ह्या डोक्यात जेवढे घाण विचार आहेत ना, नको ती प्रतिष्ठा, हे जे अडवायचे आहे, ते जे जिरवायचे आहे, त्याचा कार्यक्रम करायचा आहे, ती स्पर्धा, हे सगळं बाजूला काढा. कारण उद्याचा दिवस तुमचा आहे. मित्रांनो, जर शक्य असेल ना तर विसरायला सुरुवात करा की तो कोण कुणाशी वागला, तो माझ्याशी किती वाईट वागला. जर आम्हाला शक्य असेल ना तर एखाद्याला माफ करा. आज घरी गेल्यानंतर आणखीन एक गोष्ट करा. मी पहिली सांगितली, मोबाईल कमी करा. आणि दुसरी करा, जर शक्य असेल तर आपल्या एखाद्या जवळच्या माणसाला माफ करून टाका. बघा जमतंय का. सासू सुनेचं पटत नसेल, भावाचं पटत नसेल, वडिलांचं पटत नसेल, शक्य असेल तर आज सोडून द्या रे. आपल्यातला कैदी मुक्त करायचा आहे, त्याच्यासाठी नाही. अरे आपल्यातला कैदी मुक्त करायचा, इथं एक असं कब्रस्तान बनवा की आम्हाला आमच्या जवळच्या माणसाच्या चुका त्यात जाळता आल्या पाहिजेत. कुणाशी आमचा वाईटपणा आहे असं झालंय का? आमची स्पर्धा जगातल्या सगळ्यात यशस्वी माणसाची आहे. आम्ही भांडतो का? जगात जे उद्योगपती आहेत त्यांची स्पर्धा आहे का आमच्याची? आमची स्पर्धा कोणाची आहे? आमची स्पर्धा आमच्या जावाची आहे, आमची स्पर्धा आमच्या भावाची आहे, आमची स्पर्धा आमच्या चुलत भावाची आहे. अरे ही रक्ताची माणसं आहेत रे. ही असतील तर जग आहे आमचं. आमचं जग आमचं किती मोठं आहे ना हे एकदा ठरवा. आमची भांडणं काय आहेत तर त्यांच्याची आहेत. त्यानं काही चांगलं केलं ना आम्हाला त्रास होतो. अरे कशाचा? त्यानं चांगली गाडी घेतली की आम्हाला त्रास होतो, त्यानं फ्लॅट घेतला की आम्हाला त्रास होतो. अरे सगळं देवानं दिलंय. आमच्या माणसाच्या आनंदात आम्हाला आनंद वाटला पाहिजे ना. पण आमची परिस्थिती इतकी उलटी होती की आमचा जवळचा, आमच्या रक्तातला जर दुःखात असेल ना तर आम्हाला आनंद होतो, आणि तो आनंदात असेल तर आम्हाला दुःख होतं. आम्ही आमचं ठरवून घेतलं पाहिजे ना. आम्हाला दुःख कशाचं आहे? आज घरी गेल्यानंतर सोडून द्या. आयुष्यात जर चांगलं जगायचं असेल ना
तर आमच्या जवळच्या माणसाला आज माफ करून टाका, कारण माफ करायला देखील वाघाचं काळीज लागतं. कुठल्याही लुंग्या सुंग्याचं काम नाही ती माफ करणं. बघा जमतंय का? अरे शांत राहायला फार मोठी ताकद लागते, दंगा करायला फार मोठी ताकद लागते. आम्ही इतकं चांगलं केलेलं असते, पण तो माणूस आमच्याकडनं एखादी गोष्ट आमची चुकती का नाही ती आयुष्यभर धरून जातो. आणि कुठपर्यंत जातो? स्मशानभूमीपर्यंत. कौतुक वाटतं आम्हाला, आम्ही 10-10 वर्ष आमच्या भावाशी बोलत नाही. अरे कसलं कौतुक आहे? एका आईच्याच पोटी जन्माला घेतले ना आम्ही, मग आम्ही आमच्याच भावाची 10-10 वर्ष बोलत नाही. अरे भावाने किती गोष्टी केल्या असतील, पण एक चुकल्या आयुष्यभर नेत होते. 1-2 भाऊ होते घरात, एका फ्लॅटवरनं दोघांची भांडणं झाली, बरीच वर्ष गेली, 10-12 वर्ष ही बोलत नव्हती. पण दोघांचा एकच कॉमन पॉईंट होता, दोघं ज्या ठिकाणी आध्यात्मिक सत्संगाला जायचे ना, की दोघांचे गुरु एकच होते. मोठ्या भावाच्या मुलीचं लग्न ठरलं, त्याने विचार केला, अरे आपण 12 वर्ष झालं छोट्या भावाशी बोलत नाही, आपण आता मुलीचं लग्न ठरलंय, त्याला जाऊन इन्व्हिटेशन द्यावं, त्याला आपल्या आनंदात सहभागी करून घ्यावं. म्हणून मोठा भाऊ सांगायला गेला की मुलीचं लग्न ठरलंय, तुझ्या पुतणीचं लग्न ठरलंय, तू आलं पाहिजे. छोट्या भावानं ऐकलं नाही, म्हटलं मला जमणार नाही. त्या तोंडाकडेही बघितलं नाही. काही दिवसानंतर मोठा भाऊ परत त्या सत्संगाला जायला लागला. आणि सत्संगाला जात असताना गुरुजींनी विचारलं काय झालं म्हणून. ते गुरुजींना त्यानं सांगितलं, माझ्या मुलीचं लग्न ठरलं होतं, भावाला सांगाय गेलो, परंतु त्यानं मला दुर्लक्षित केलं, माझ्याकडे बघितलंच नाही. दुसरा भाऊ दुसऱ्या दिवशी आला, त्याला विचारलं, अरे असं असं झालं का? तो काही बोलला नाही. मग मला म्हणले, एकच सांग, मी काल जे सत्संगाला जे शिकवलं त्यातला एखादा पाठ तुला माहित आहे का? मी काय सांगितलं ते तेवढं सांग. तो म्हटलं ते आठवत नाही. अरे मी काल काय सांगितलं ते तुला आठवत नाही, आणि तुझा भाऊ 10 वर्षापूर्वी काय म्हणलाय ते कसं तुझ्या लक्षात आहे? हे आम्हाला सोडता आलं पाहिजे. आम्ही काय करतोय, तो कधी कसा वागला होता ना, हे आयुष्यभर लक्षात ठेवतोय. द्या सोडून मित्रांनो. आणि जर शक्य होत नसेल, एखादा वाद टाळायचा आहे ना, काय काय वेळेस स्वतः शांत राहावा. बघा जमतंय का? एखादा वाद लांबड लागते म्हणतो ना आपण, शब्दानं शब्द वाढतोय, मग शांत बसावं ना. काही गोष्टी शांत बसल्यानंतरही सुटतात, काही गोष्टीवर उत्तर मिळतं शांत बसल्यानंतर. मग काय वेळा नातं जपायचं असेल ना, तर शांत बसा. नुसती बडबड करून रागराग करून काही होत नाही. हो का? विष वाकणाऱ्या माणसाच्या मागे लोक काट्या घेऊन लागतात. जर साप दिसला ना तर लोक काट्या घेऊन त्याला मारायला लागतात, परंतु तोच विष पिणारा आमचा निळकंठ होतो. त्याच महादेवांची पूजा आम्ही सगळी करतो. विष पिणाऱ्या माणसाची पूजा केली जाते आणि विष वाकणाऱ्या माणसाच्या मागे लोक काट्या घेऊन लागतात, हे आमच्या लक्षात पाहिजे. मित्रांनो, असं आयुष्यात होत नाही. बघा, शांत बसायला फार मोठी ताकद लागते, दंगा करायला काही लागत नाही. आम्हाला आमची नाती लांब न्यायची नसतात. आम्हाला वाटतं हे नातं नाही तोडायचं आम्हाला, पण पुढाकार कुणी घ्यायचा? चुकलंय ना, मग आपण घ्या. बघा, कुणा त्याच्यासाठी नाही, स्वतःसाठी जमते का बघा. जर आम्हाला ते जमलं की आम्ही स्वतःहून पुढे झालो, तुम्हाला हलकं वाटेल. हे हितलं हलकं होईल थोडंसं. हे इथं यंत्र आहे ना डॉक्टर साहेब, फार भयानक आहे हो. सगळं आहे आज. आपण कुठं पण नावं ठेवत बसतोय की माणसं सगळं असताना त्याला अटॅक येतो. नाही येत. माझं तर असं मत आहे की हा ताण कमी करा, स्ट्रेस कमी करा, आणि शक्य आहे तेवढ्या गोष्टी पाठीवर टाका. इग्नोर करायला शिका ना. एखादी गोष्ट पटत नाही, करा ना इग्नोर. अरे लहान लहान मुलांची भांडणं होतात, जावा सर 15-15 वर्ष बोलत नाही, एकाच घरात 2-2 चुले आहेत, अशी परिस्थिती आहे. सासूची वेगळी चूल, 2 जावांची वेगळी चूल. अरे आम्हाला ही नाती आहेत ना, तरच आम्ही जिवंत आहे. एक गोष्ट सांगतो, बायको इतकं मोठं कुठलं विश्व नाही, आईपेक्षा मोठं कोणतंही जग नाही, बापा इतका मोठा तुमचा साथीदार नाही, आणि मित्रा इतका तुमचा प्रामाणिक सल्लागार नाही. हे सगळे असतील ना तरच आमचं जग आहे. मित्रांनो, ही नाती जपली पाहिजेत. आम्ही आज काय झालं, तुकड्या तुकड्यात झालो. आज आमचं एवढंच आहे, माझीच गाडी, माझीच माडी, माझ्याच बायकोची गोलगोल साडी. ह्याच्या पलीकडे जातच नाही, चौघच बस. अरे चौघत कळू द्या ना. आम्ही आज म्हणतो पिढी बिघडली, भरकटले. अरे कशी बिघडली? आमच्या घरात आहे का आजी आज सांगायला, रामायण सांगायला आजी आहे का? आम्हाला महाभारत सांगायला आमचे आजोबा आहेत का? मग ही सांगायचं कुणी? शिवचरित्र सांगायचं कुणी? आम्ही आज मोबाईल दिला, आमच्या जबाबदाऱ्या संपल्या का सगळ्या? अरे आमच्या आईला वाटत नाही का तिच्या नातवाकडे बघावं? अरे जिनं तुझ्या मुलाला नवऱ्याला लहानाचा मोठा केलाय, ती तुझी सासू तुझ्या मुलाला चालत नाही, ह्यासारखी दुर्दैवाची शोकांतिका आहे. सुमित सर भाऊ आज 2 गोष्टीसाठी महाराष्ट्रात वेटिंग आहे. कशासाठी माहीत आहे? जी पोरग जन्माला आलं नाही ना त्याला चांगली स्कूल मिळावी म्हणून वेटिंग आहे. आणि दुसरं वेटिंग आहे, घरात हाडामासाचे आईबाप जिवंत आहेत, त्यांना चांगलं वृद्धाश्रम मिळावं म्हणून वेटिंग आहे.
सगळ्यात मोठी शोकांतिका आहे ना, अरे कुठल्या भूमीत वाढलो आम्ही, कुठल्या भूमीत लहानाचं मोठं झालो. उद्या म्हणायचे नाही पिढी बिघडली तर ह्यांना शिवचरित्र कोणी सांगायचं, महाभारत कोणी सांगायचं. मित्रांनो, ही जर व्यासपीठं नसतील, ही संस्कारपीठं नसतील, तर उद्याची पिढी बिघडली तर दोष आमचा नाही. परवा दिवशी सर एका घरात भाऊ इतकी मोठी भांडणं लागली होती ना, बायको म्हणायची पोराला CBSE मीडियमला घातला पाहिजे. तो नवरा म्हणायचा अगं तू 12वीला नापास, त्याला कशाला आपण CBSEला घालायचं, जिल्हा परिषदच्या सुमी सरांच्या शाळेत घालू. ऐकायलाच तयार नाही. दोघांची इतकी भांडणं. नवरा म्हणायचा नाही ना आपले शिक्षण नाही, दोघांची घरी कोणीतरी आलं तरी सांगितलं पाहिजे, आपण याला जिल्हा परिषदेमध्ये सांगू. बायको म्हणायची अहो जग कुठं निघाले, आपण हे CBSE मीडियमला घातलं पाहिजे. इतकी दोघांची दंगा झाला ना, शेजारी पाजारी जमा झाली, घरातली भांडणं रस्त्यावर आली, आजूबाजूची लोक जमा झाली, तरी दोघांचं काय मिटना. एका शहाण्या माणसानं पोलिसांना फोन केला, पोलिसांना बोलवून घेतलं. पोलीस दादा आल्यानंतर त्यांनी विचारलं काय प्रश्न आहे तुमचा. तर नवरा म्हटला अहो हिला सकाळपासून सांगतोय की पोराला जिल्हा परिषदेच्या शाळेत टाकूया, मराठी मीडियमला टाकूया. बायको म्हटली ह्यांना काय कळतंय, जग कुठं निघालंय, पोरगं जगावर गेलं पाहिजे, आपण त्याला CBSE मीडियमला टाकूया. दोघंही ऐकायला तयार नाहीत. पोलीस दादा हुशार होते. एक काम करा म्हटले, त्या पोराला बोलवा, आपण त्याला विचारू की तुला कुठल्या मीडियमला जायचं आहे. नवरा म्हटला तो 7 महिन्यानंतर जन्माला यायचा आहे. म्हणजे जे जन्माला आलं नाही, जे जन्माला आलंच नाही त्याला चांगली स्कूल मिळावी म्हणून आमची स्पर्धा आहे. सर 6वी पासून आम्ही पोराला ठेवतोय लातूरला, बीडला, दिल्लीत. कशासाठी, तर नीटचा अभ्यास. अरे जगू द्या ना त्याला, अरे त्याचा आयुष्य नाही का. आम्ही म्हणतो माझी परिस्थिती नव्हती म्हणून मी डॉक्टर होऊ शकलो नाही. अरे तुझी स्वप्न पूर्ण करण्यासाठी त्याचा जन्म झालाय का, त्याचं काही आयुष्य नाही का. बघा एक बघा जी पोरगा आम्ही 6वीत असताना वय काय हो त्याचं, हा आम्ही काय म्हणतोय त्यानं नीटचा अभ्यास केला पाहिजे. अरे योग्य वेळेत योग्य करू द्या ना. 6वी पासून कशाला त्याच्या पाठीमागे लागताय की त्यानं केलं पाहिजे. त्याला जगू द्या पहिल्यांदा. ते नीट कुठल्या तरी कम्फर्ट झोन मध्ये ठेवू नका त्याला. आम्ही त्याला हलवूनच देत नाही. परवा दिवशी एक आई मुलाला ट्रिपला बसवाय गेली होती आणि ट्रिपला बसवताना त्या हेल्पर दादानं म्हणाली पोराला मधी बसवा. हेल्पर दादा म्हटले का हो. अहो नाही, पुढनं कुणी धडक मारली तरी तो सुरक्षित, मागणं कुणी ठोकारलं तरी तो सुरक्षित. म्हणजे आम्ही पोरांना एवढं काय करूनच देत नाही, एवढं सुरक्षित. अरे त्यांचं जगणं महत्वाचं आहे. लक्षात घ्या, आमची जर उद्याची पिढी सक्षम बनवायची आहे ना, ते आमच्या हातात आहे. आणि ती गोष्ट खऱ्या अर्थानं होते जर आमच्या घरात संस्कारपीठ असतील तर. नाहीतर आमच्या हातातनं काही गोष्टी गेल्या तर उद्याच्याला म्हणायचं नाही की पिढी बिघडले. आज जर पुण्यासारख्या ठिकाणी गेला, काही महिन्यापूर्वीची गोष्ट आहे, जर संस्कारात कमी पडलो ना, महत्वाचं नाही तुमच्याकडे संपत्ती किती आहे, तुमची संतती कशी आहे ना हे महत्वाचं आहे. पुण्यातली घटना आहे, पोरग जर संस्कार की नसेल ना तर पोरग पण रस्त्यावर येतंय, बापाला पण रस्त्यावर आणतंय आणि त्याच्या आज्याला पण रस्त्यावर आणतंय. 3 पिढ्या तुरुंगात जातात सर. जर परिस्थिती बिघडली ना, ठरवून घ्या ना आम्ही की आमच्या कुठं लॅकून आला, कुठं अडचण आली, तर संस्कारांची अडचण आली. आम्ही त्या संस्कारात जर नाही आमची पोरं उभी करू शकलो ना तर अडचणीत आहे. आणि कोण अडवत नाही हो का. जगातला कोण तुमच्याशी भांडा येतो का मला सांगा. आमची भांडणं कोणाची आहेत, आपल्याच माणसांची आहेत ना. देऊया ना सोडून. लांबचा कोण आलाय का जगातला किंवा देशातला यशस्वी झाल्या. आमची स्पर्धा आमच्याच माणसांची जास्त आहे. ते थोडेसे सोडून देता येते, बघूया ना. नाही होत ना आम्हाला. आणि कारण असताना ताण घ्यायचाच नाही हो का. एकदा छत्रपती शिवाजी महाराजांनी 10 नोव्हेंबर 1659 किल्ले प्रतापगडच्या पायथ्याशी अफजल खानाचा कोताळा काढला. आणि त्यानंतर फक्त 18 दिवसात आदिलशाची राजधानी किल्ले पन्हाळगड स्वराज्यात दाखल करून घेतला. हे फक्त 18 दिवसात झालं. छत्रपती शिवाजी महाराज थांबले नाहीत. एकच ध्येय काय होतं, अफजल खानाचा कोतळा आणि नंतर किल्ले पन्हाळगड. असं झालं का. छत्रपती शिवाजी महाराज ज्यावेळी अफजल खान चालून आलाय त्यावेळी होते किल्ले राजगडावर, आमची देवळं पाडतोय, आमच्या रयतेला त्रास देतोय, हे सगळं करत येत असताना छत्रपती शिवाजी महाराजांना वाटलं नाही का की आपणही जाऊन भिडावं, आपणही जाऊन आता अफजल खानाचा बंदोबस्त करावा. राजे शांत होते. राजांनी अफजल खानाला कुठं आणलं, जावळीच्या खोऱ्यात. राजांनीच वेळ ठरवली आणि राजांनीच मैदान ठरवलं. एखाद्याचा कार्यक्रम करायचा ना 100% करा, परंतु त्यावेळी मैदान पण आपलं पाहिजे आणि वेळ पण आपली पाहिजे. त्यानं कितीही दंगा करू द्या, आपण डिस्टर्ब व्हायचं नाही.
आपणच आपली त्याची वेळ ठरवायची आणि त्याचा कार्यक्रम केला पाहिजे. आपण बारीक सारीक गोष्टीला डिस्टर्ब होतोय. आणि हो का, एखादं सुख येऊ द्या, दुःख येऊ द्या, आयुष्यात ईश्वर त्याच्याच वाट्याला संकट देतो ज्याची ती पेलायची ताकद आहे. आम्ही एखादं जरी आमच्या पाठीमागं संकट आलं ना, आम्ही हातबल बसतो. अरे देव नाही, कुणाची ज्याची कॅपॅसिटी नाही ना त्याच्या वाट्याला संकट देतच नाही ना. तुमची कॅपॅसिटी आहे, देवानं चेक केलं, हे कुणाच्या वाट्याला द्यावं, हा कॅलिबर आहे का नाही, त्याची इलिजिबिलिटी आहे का नाही, हे देवानं पाहिलेलं आहे. त्यामुळेच देवानं तुमची निवड केली आहे. ईश्वर कुणाच्याही येड्या गबाळ्याच्या वाट्याला संकट देत नाही. देव त्याच्याच वाट्याला संकट देतो ज्याची ती पेलायची ताकद असते. आमची ताकद आहे ना, म्हणून आमच्या वाट्याला संकट आहेत. मित्रांनो, आयुष्यात असं कधीच होणार नाही. सगळे दिवस कधीच चांगले येणार नाही, सगळे दिवस कधीच शांततेचे येणार नाही. आयुष्यात दुःख येणार आहे, आयुष्यात चढ उतार असणार आहेत, आयुष्यात मोठी संकट येणार आहेत, आयुष्यात वाईट घटना घडणार आहेत. फक्त त्या वाईट घटनावर कसं तुटून पडायचं ही ताकद तुमच्याकडे आहे. देवानं एक दरवाजा बंद केला असेल ना, तर देवानं तुमच्यासाठी 2 दरवाजे उघडे ठेवलेत. एक दरवाजा बंद आहे म्हणून थांबू नका आणि हातबल होऊ नका, दुसऱ्या दरवाजाकडे वळा. तुमचा मार्ग बदलला गेला पाहिजे. आम्ही त्या ठिकाणी हातबल होतो आणि आम्ही स्वतःचा विचारच करायचा बंद होतो. मित्रांनो, असं होत नाही. ज्यावेळी थांबल ना, ईश्वराला माहित आहे तुमची कॅपॅसिटी किती, तुम्ही पेलू किती शकताय. आम्हाला जर माहित आहे ना, संकटाकडे बघायचं आहे ना, त्याला पाठ नाही. हो का, संकट आलेत म्हणून पाठ नाही दाखवायची. संकटाला कायम 2 डोळे वटारून त्याच्या नादाला लागायचं. संकट थांबतच नाही ना. तुम्ही जर भीतीनं थांबला ना, आपण जगू शकत नाही रे, भीतीनं जगू शकत नाही. अरे जो कोंबडी कापणारा आहे ना, तो कधी वाघाच्या नादाला लागतो का? कोंबडी कापणारा कधी बकरा कापणारा वाघाच्या नादाला लागतो ना. अरे सोडून दिलं पाहिजे आपण आयुष्यात. अमेरिकेत एक शहर होतं, तिथलं तापमान 0 डिग्री सेल्सिअसच्या खालती गेलं आणि खालती गेल्यानंतर बऱ्याच ठिकाणी बर्फ झालं, अनेक ठिकाणी असं वारं व्हायला लागलं. त्यावेळी तिथल्या जनावरांनी ठरवलं की आपण वाऱ्याबरोबर चालायचं, आपण बर्फाकडे पाठ करून पुढं जायचं. असं काही जनावरांनी ठरवल्यानंतर ती जनावरं त्यांनी प्रयत्न केले, शेवटपर्यंत पुढे गेले. परंतु ज्यावेळी त्यांना तपासलं ना, त्यातली बरेच जणांचा मृत्यू झाला होता. परंतु त्या शहरातल्या काही जनावरांनी असा विचार केला की आपण बर्फाला पाठ नाही दाखवायची, बर्फाकडे तोंड ठेवायचं आणि त्या वाऱ्याच्या उलट्या दिशेनं चालायचं. मित्रांनो, ती तिथपर्यंत चालत राहिली जोपर्यंत उष्ण वातावरण तयार होत नाही. मित्रांनो, ज्यावेळी त्यांनाही डॉक्टरांनी चेक केलं ना, तर त्यावेळी ते सगळी जनावरं जिवंत होती. मित्रांनो, संकटाकडे पाठ केल्यानंतर आपण यशस्वी होत नाही. तोपर्यंत मैदान सोडायचं नाही जोपर्यंत आपण जिंकत नाही. आयुष्यात काही असू द्या, जोपर्यंत यश येत नाही ना शेवटचं, तुम्ही जोपर्यंत थांबत नाही ना, तोपर्यंत जगातली कुठलीही ताकद नाही की तुम्हाला थांब म्हणायची. तुमचा पराभव फक्त तुम्हीच करू शकता. जगातला कुठलाही माणूस नाही, जगातली कुठलीही ताकद नाही की जी तुम्हाला थांबवू शकेल. जगात एकच माणूस तुम्हाला थांबवू शकतो, फक्त तुम्ही स्वतः. त्यामुळं आयुष्यात ईश्वरानं जे दिलंय त्याचा अभिमान बाळगा. जी गोष्ट नाही आहे ना, त्याचं फारसं दुःख करत बसू नका. जे दिलंय त्याची कदर करण्याचा प्रयत्न करा, त्याचा अभिमान बाळगा. आमच्याकडे काय होतं, आमच्याकडे जे नाही आहे ना त्याचा आम्ही दुःख करत बसतो आणि आहे त्याचा विचारच करत नाही. एक दिवस त्याला देखील आम्ही मुकू 100%. जगात अशी कितीतरी लोक आहेत भाऊ, अशी कितीतरी लोक आहेत जगात की ज्यांना आज 2 टाईमचं जेवणही मिळत नाही. आम्ही सुखी आहोत ना, 2 टाईमचं जेवतोय. जगात अशी कितीतरी लोक आहेत की ज्यांच्या डोक्यावर छप्पर नाहीये, आम्ही चांगल्या घरात राहतोय. जगात अशी कितीतरी लोक आहेत की ज्यांना चालता बोलता येत नाही. ईश्वरानं कोट्यावधी रुपयांची इस्टेट घेऊन आम्हाला जन्माला घातलंय. विचार करा ना, एखाद्याची बायपास होते, डॉक्टर साहेब किती खर्च येतो? 5 ते 7 लाख ना. काय होतो, एक रक्तवाहिनी खराब होते आणि त्या ठिकाणी दुसरी रक्तवाहिनी जोडली जाते. तुमच्या शरीरात रक्तवाहिन्या किती आहेत? अशा लाखो रक्तवाहिन्या आहेत. लाखो गुणिले हे लाखो करा, कुठल्याही कॅल्क्युलेटरवर बसत नाही. जर ईश्वरानं जन्मालाच घालताना कोट्यावधी रुपयांचे इस्टेट घेऊन जन्माला घातले, आम्ही कुठल्या इस्टेटच्या मागा लागतो रे? विचार करा, हे शरीर नावाची इतकी मोठी संपत्ती आहे. कधी विचार केलाय का आम्ही की किती आहे ह्याची प्रॉपर्टी? काय, एखादा हात नसू द्या, त्या हाताची किंमत त्या व्यक्तीला विचारा ज्याला हात नाही. त्या डोळ्याची किंमत विचारायची आहे ना, अरे ज्याला रस्ता क्रॉस करता येत नाही ना त्याला विचारा ते डोळे किती महत्वाचे आहे. अरे त्या पायाची किंमत काय आहे विचारायची असेल ना, की ज्याला चालता येत नाही ना त्याला विचारा ते पाय किती महत्वाचे आहेत. ईश्वरानं आम्हाला जन्माला घालताना एवढंच सगळं घेऊन जन्माला घातलंय. आम्ही कुठं पडतो? आम्ही हे नाही ते नाही. आम्ही म्हणतो आमची 5 फूट 6 इंच उंची आहे, तरी आम्हाला वाटतं 5 फूट 8 पाहिजे होतं. एवढा चेहरा सुंदर आहे तरी आम्हाला वाटतं अजून आमचं नाक चांगलं पाहिजे होतं. अरे सगळं दिलंय त्याचं कौतुक माना ना. एक दिवस त्यालाही मुकू आम्ही.
आम्हाला हे सगळं देवानं 100% दिलेलं आहे. आम्हाला ते जपता आलं पाहिजे आणि आमच्या आयुष्यातलं संकट जोपर्यंत थांबत नाही ना. परवा दिवशी सर महाबळेश्वरला गेलो होतो. आपल्याकडे अलीकडे टॅटूची दुकान असतात सर. म्हणजे आमच्याकडे छंद लागला आज की शरीरावर गोंदून घ्यायचा. महाबळेश्वरमध्ये एक टॅटूचा स्टुडिओ होता आणि त्या स्टुडिओच्या बाहेर ते पिक्चर्स लावले होते. काय गोंदायचं आहे, कुणा काय हे करायचं आहे, बरीच वाक्य होती, बरीच पिक्चर्स होती. त्या ठिकाणी असं एक वाक्य मला जाणवलं. त्या एक वाक्य होतं लिहिलेलं, हरण्यासाठी जन्म. मला आश्चर्य वाटलं. मी गेल्यानंतर दुकानात गेलो, थोडा वेळ सगळी स्टिकर बघितली आणि त्या मुलाला विचारलं, अरे हे कोणी लिहून घेतलंय का हातावर, हरण्यासाठी जन्म? त्यानं 2 मिनटं माझ्याकडे बघितलं. म्हणला सर घेतलंय की. ज्यानं पहिल्यांदा मनात विचार केलाय ना हरण्यासाठी जन्म, ती हितं विचार करतात ना तीच हातावर लिहून घेतात हरण्यासाठी जन्म. आमची हितं एकदा ठरवलं ना आम्ही विजयी होऊ शकत नाही, आम्ही यशस्वी होऊ शकत नाही, तुम्ही रनात होऊ शकत नाही, आयुष्यातही आम्ही सक्सेस होऊ शकत नाही. इथली नकारात्मकता पहिल्यांदा बाजूला ठेवा. आमच्या डोक्यात जेवढं पॉझिटिव्ह आहे ना, जे होणार आहे सगळं ईश्वराच्या भरोशी करा आणि सोडून द्या. आणि जाता जाता एक सांगतो सर, माणसं त्यालाच लक्षात ठेवतात ज्याची नैतिकता मोठी असते. आज 450 वर्ष झाली. छत्रपती शिवाजी महाराज का लक्षात हो? बरेच राजे झाले ना, अलेक्झांडर झाला, सीझर झाला, नेपोलियन झाला, अनेक राजा झाले, महाराजा झाले, काळाच्या पडद्याआड गेले. माझे छत्रपती शिवाजी राजे का लक्षात? छत्रपती शिवाजी महाराज एवढ्यासाठी लक्षात कारण त्यांच्या इतकी नैतिकता आणि नीतिमत्ता जगातल्या कुठल्याही राजाला मिळाली नाही. म्हणून माझे छत्रपती शिवाजी महाराज लक्षात. मित्रांनो, आयुष्यात काही करा, फक्त तुमची नैतिकता जपा. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर एका ठिकाणी म्हणतात की लोक माझ्या पाठीशी येतात त्याचं हे कारण नाही की माझ्याकडे किती डिग्री आहेत. लोक माझ्या पाठीशी येतात याचं हेही कारण नाही की माझा मोठा व्यासंग आहे. लोक माझ्या पाठीशी येतात आणि माझा आदरपूर्वक मला भितात त्याचं एकच कारण आहे, माझ्याकडे कॅरेक्टर आहे. काही करा पण तुमचं कॅरेक्टर महत्वाचं आहे. ज्यावेळी प्रभू श्रीराम यांना विचारलं रावणाने, मी तर लंकाधीश होतो, तू तर वनवासी होता, तुझ्याकडे तर वानर सेना होती, माझ्याकडे तर पृथ्वीवरची सगळ्यात मोठी सेना होती, मी तर शनीला पायाखाली घेतलं होतं, मग माझा पराभव झाला का? त्यावेळी प्रभू श्रीराम म्हणतात, तुझ्याकडे सगळं होतं परंतु तुझ्याकडे नैतिकता नव्हती म्हणून तुझा पराभव झाला. मित्रांनो, आयुष्यातलं सगळ्यात मोठं गणित की आमची आयुष्यात काही करा, माणसं त्यालाच लक्षात ठेवतात ज्याची नैतिकता आहे. कुणालाही लक्षात ठेवत नाही. जगात अनेक लोक आहेत ना की ज्यांच्याकडे कोट्यावधी रुपये आहेत, अनेक पैसे आहेत, अनेक प्रॉपर्टी आहेत. किती जणांच्या लक्षात राहतात? किती जण राहिली कोविड मधली आमच्या लक्षात? सर, आमच्या लक्षात तीच लोक राहिली की ज्यांची जगण्याची नीतिमत्ता श्रेष्ठ होती. आमची जगण्याची नीतिमत्ता त्या उंचीवर निर्माण करा. तुम्ही आज रोटरीत काम करताय ना, ती उंची आम्हाला निर्माण करता आली पाहिजे. कारण रोटरीचं सर सगळ्यात मोठं काय असेल ना तर तुमच्याकडे नीतिमान लोक आहेत, ही सगळ्यात मोठी तुमचं पॉझिटिव्ह पॉईंट आहे. असंही कोणी येत नाही, ज्याचं कॅरेक्टर आहे ना तीच लोक सर रोटरीत आहेत. म्हणजे मी माझ्या उमरस ठिकाणी माझे मित्र रोटरीचे बरेच आहेत सर, बऱ्याच लोकांच्या संपर्क आहेत सुमित सर मी, पण तीच लोक आहेत ज्यांचं कॅरेक्टर आहे, ज्यांची नीतिमत्ता आहे, तीच लोक रोटरीशी जॉईन आहेत. कोण येडी गाबाळे अजिबात नाही आहेत सर, अजिबात नाहीत. आणि एक जाता जाता सांगतो सुमित सर, तुमचं आता एज 35 आहे, म्हणजे भाऊ तुमचा रोटरी आता यंग आहे. देशात सगळ्यात जास्त युवकांची संख्या आहे, म्हणजे वयावर काही नसते, परंतु आता तुमचा रोटरी परत यूथ झाला आहे. हे डॉक्टर साहेब फार महत्त्वाची गोष्ट आहे, कारण आता त्यांना यूथ अध्यक्ष मिळाले आहेत. ही सगळ्यात मोठी जमेची बाजू आहे. आणि खऱ्या अर्थानं या भविष्याच्या काळात मालेगाव त्याच्या परिसरात तालुक्यात आपल्याकडनं फार मोठं काम होईल. खऱ्या अर्थानं इतरांना हेवा वाटावा असं रोटरीच्या माध्यमातून आपलं काम व्हावं ही एक विनंती करतो. आणि खऱ्या अर्थानं तुम्ही त्या घरातनं आलाय की ज्या ठिकाणी तुम्हाला वडिलांचा वारसा आहे. सर, असं होत नाही पोरगं जन्माला आलं आणि काय नाही. वडिलांनी, मी मगाशी म्हणलो ना, जे पेरलंय ना शुद्ध बीजापोटी फळे रसाळ गोमटी. तुम्ही ज्या घरातनं आलाय की ज्या घरात वडिलांना पहिल्यापासून शिक्षकांचे प्रश्न घेऊन लढाईची सवय होती, त्याच घरातनं तुम्ही आलाय, ही सगळ्यात मोठी कौतुकाची आणि आनंदाची गोष्ट आहे. तोच वारसा तुम्ही अखंडपणे या मालेगावच्या विकासासाठी वापराल, समाजासाठी वापराल, ही शुभेच्छा देतो आणि थांबतो. धन्यवाद. धन्यवाद सर, अतिशय सुंदर प्रसंगी
आजच्या कार्यक्रमाला उपस्थित असलेले जिल्ह्याचे पालकमंत्री माननीय दादाभाऊ भुसे हे वेळात वेळ काढून कार्यक्रमाला हजेरी लावून घेतल्याबद्दल त्यांचे मनस्वी आभार. तसेच कार्यक्रमाला लाभलेले प्रमुख वक्ते, कराडहून आलेले श्री विनोदजी बाबर, प्रमुख अतिथी म्हणून आपल्या सर्वांचे मानबिंदू माजी प्रांतपाल राजेंद्रजी भांबरे व उपप्रांतपाल डॉक्टर रवींद्रजी भांबरे या मान्यवरांचे या प्रसंगी विशेष आभार मानतो. तसेच या ठिकाणी उपस्थित मालेगाव शहर, कळवण, सटाणा, देवळा, चाळीसगाव, मनमाड या ठिकाणून आलेले विविध रोटरी क्लब सदस्य व ज्यांच्या ऊर्जेने आजचा कार्यक्रम उभा राहिला असे मिडटाऊन क्लबचे सर्व सदस्य यांचे आभार मानतो. आजच्या कार्यक्रमाला सूत्रसंचालनासाठी लाभलेले सतीशभाऊ कलंत्री, तसेच कार्यक्रमासाठी सुसज्ज प्रथम लॉन्स मिळवून देणारे डॉक्टर टी.पी. अण्णा देवरे यांचे, तसेच भोजन व्यवस्था, मंडप व्यवस्था, साऊंड सांभाळणारे सर्व मान्यवर, त्याचबरोबर सर्व रोड ट्रॅक सदस्य, सर्व नातेवाईक यांचे मनापासून आभार मानतो. तसंच आजचा पहिला प्रोजेक्टचे दिव्यांग बांधवाला दिलेल्या 3 चाकी सायकल देणारे अरुणजी लिंगायत व प्रोजेक्ट चेअरमन रोटेरियन रवींद्रजी साळुंके यांचेही आभार मानतो. तसेच इनर व्हील क्लबचे अध्यक्ष व सरस्वत यांचेही आभार मानतो. धन्यवाद. हॅलो. आश्वात्मके देवी येणे वाग्यज्ञे तोषावे, तोषोनी मज द्यावे पसाय जे खळांची व्यंकटे सांडो, तया सत्कर्मी रती वाढो, भूतां परस्परे पडो, मैत्र जीवांचे दुरितांचे तिमिर जावो, विश्व स्वधर्म सूर्ये पाहो, जो जे वांछिल तो ते लाहो, प्राणी जात वर्षत सकळ मंडळी, ईश्वर निष्ठांची मांदियाळी, अनवरत भूमंडळी भेट तू भूता, चला कल्पतरूंचे आरव, चेतना चिंतामणींचे गाव, बोलते जे अर्णव पियुषांचे, चंद्रमे जे अलांछन, मार्तंड जे तापहीन, ते सर्वाही सदा सज्जन, सोय रे हो तू किंबहुना सर्वसुखी, पूर्ण होनी तिन्ही लोकी, भजी जो आदि पुरुखी अखंडित, आणि ग्रंथोपजीविये विशेषी लोकीये, दृष्टादृष्ट विजये होवावे जी, येथ म्हणे श्री विश्वेश्वरा हो, हा होईल दान पसावो, येणे वरे ज्ञान देवो, सुखिया झाला, सुखिया झाला, सुखिया झाला.
आणि कायम घरी अत्यंत सुंदर असं जेवण उपलब्ध करून देतात. त्या महिलांनी आज पहिले या ठिकाणी जेवण घ्यायचं आहे.